बायकोच्या बाबतीत मी आईवडिलांच्या कृपेने नशीबवान ठरलो. खरं तर मला प्रेमविवाह करायचा होता. पण प्रेमविवाह करण्यासाठी मला कोणी भेटलंच नाही. मग काय, आईवडिलांच्या पसंतीनुसार व त्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी सानिकासोबत लग्न केलं. सानिका दिसायला सावळी होती, म्हणून मी तिला नेहमी चिडवत होतो. तिच्या मनाला लागेल असं काहीही बोलत होतो. पण ती मात्र कधीच उलटून काही बोलत नसायची. आमचे लग्न झाल्यानंतर दरवर्षी तिच्या वाढदिवसाला मी सकाळी लवकर उठून मंदिरात जायचो आणि तिच्या सुखी व आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना देखील करत असो. खरं तर माझं प्रेम कधीच मी तिला दाखवलं नाही, कारण की जास्त प्रेम केलं की बायको बिघडते असं मला वाटायचं. म्हणून माझं तिच्यावर किती प्रेम आहे, मी तिची किती काळजी घेतो हे कधीच तिला दाखवलं नाही. ती दिसली की तिला ओरडायचं, टोमणे मारायचं. मी वाईट नवरा आहे असं तिला दाखवायचं. पण लपून तिच्या नकळत तिच्यावर निस्वार्थ जीवापाड प्रेम करत होतो. कदाचित तिलाही माहिती असावं, पण मी कधीच तिच्यासमोर व्यक्त झालो नाही. मी तिला हे कधीच सांगितलं नाही की माझं तिच्यावर किती प्रेम आहे. पण माझ्या याच वागण्याची कधीकधी मला भीती वाटायची की माझ्या अशा वागण्यामुळे ती मला सोडून तर जाणार नाही ना. पण ती मला कधीच नाही सोडणार एवढा विश्वास मला होता. तिचा स्वभाव, वागणं एकदम चांगलं होतं. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून मी तिच्यामुळे खूप खुश होतो. कशी पण असली तरी ती माझी अर्धांगिनी होती. ती माझी बायको होती. लग्नाच्या 2 वर्षानंतर आम्ही आईबाबा झालो. आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यामुळे सर्वजणच खूप खुश होते. बाळाच्या येण्याने घरातील वातावरण एकदम बदलून गेलं. सर्वजण त्यांच्यासोबत लहान बनून खेळत होतं. त्याच्यासोबत वेळ घालवत होतं. मी पण कामावरून आल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाळासोबत वेळ घालवत असे. बाळाला सांभाळताना व घरातील कामे करताना तिची थोडी दगदग व्हायची. तिला त्रास होत असे. पण मी मात्र तिला तेव्हा समजून घेण्यात थोडा कमीच पडलो. माझी अपेक्षा होती की तिने पूर्वीप्रमाणेच सर्व कामे वेळेवर करावीत, माझ्याकडे लक्ष द्यावं. पण तिला पूर्वीप्रमाणे सर्व गोष्टी वेळेत करणं जमत नव्हतं. म्हणून माझी चिडचिड व्हायची. तिला मी रागात काहीही बोलत असे. पण मग माझा राग शांत झाल्यावर मला माझीच लाज वाटायची. का उगाच मी तिच्यावर ओरडलो याचा विचार यायचा. तिच्याबद्दल सहानुभूती वाटायची आणि विचार करायचो की उद्या जर मुलांनी घराबाहेर हाकललं तर बायकोच सोबत असणार आहे. तीच शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीत साथ देणार आहे. सुरुवातीला तिच्याशी लग्न करून मी काही दिवस खुश नव्हतो, कारण मला तर सुंदर बायको पाहिजे होती. पण सावळी असणारी सानिका मला भेटली. लग्न झाल्यानंतर मी थोडं तिला टाळतच असायचो. तिच्यापासून लांब राहायचो. पण तिने कधी मात्र राग धरला नाही. मी मात्र कारण शोधायचो आणि तिच्याशी भांडायचो. मी भांडण रागात सुरू करायचो आणि ती प्रेमाने एकाच शब्दात माझा राग शांत करायची. इतकी प्रेमळ होती ती. मी जेवढं तिच्यापासून पळायचो, प्रयत्न करायचो, तेवढंच तिच्या जवळ खेचलो जायचो, कारण ती तशीच होती. तिच्या चांगुलपणाची किंमत खूप मोठी होती. सावळी असली तरी चेहऱ्यावर जादूची चमक होती. मी तिच्या प्रेमात पडत होतो. माझी बायको शांत स्वभावाची होती. माझी बायको म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेली आयुष्याची गोड भेटच होय. ती घरातील सर्व कामं करून देखील कधीच कंटाळा करत नव्हती. तिला व्यवहार ज्ञानही खूप होता. माझ्यापेक्षा हुशार होती ती. तिचे शिक्षण देखील चांगलं झालं होतं. म्हणूनच तिने लग्नाच्या काही वर्षानंतर चांगल्या ठिकाणी कामाला लागली. घर व ऑफिस दोन्हीही तिने उत्तमरित्या पार पाडलं, तेही कोणतीही तक्रार न करता. जे जेव्हा मिळेल त्यात समाधान मानायचं आणि आनंदी राहण्याचा तिचा स्वभाव होता. कधी रागाच्यात तर कधी कामाच्या टेन्शनमध्ये आईवडिलांसमोर मी तिचा खूप अपमान करायचो. पण कधी मला उलट उत्तर तिने दिलं नाही. तेव्हा माझे आईबाबा मला ओरडायचे. ती कोपऱ्यात बसून रडत असायची. दुसऱ्या दिवशी परत काल रात्रीचं विसरून सकाळी गोड हसत नवीन सुरुवात करायची. अशीच मनमोकळी होती ती. तिच्या येण्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. असेच दिवसामागून दिवस जात होते. मी मात्र जसा होतो तसाच कायम राहत होतो, वागत होतो. ती मात्र निर्मळ मनाने सर्व मागं टाकून पुढे जात होती. माझ्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. आज माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली.
आज तिला म्हणजेच माझी बायको सानिका हिला मस्त रात्रीचं जेवण द्यायचं ठरलं होतं. आज फक्त आम्ही दोघेच असणार होतो. आमच्यामध्ये आज कोणीच मला नको होतं. कारण इतक्या वर्षापासून मनात ठेवलेलं माझं तिच्याविषयीचं प्रेम, माया, आपुलकी आज सर्व काही मला तिला सांगायचं होतं. इतक्या वर्षातून मनात साठवलेलं, दाबून ठेवलेलं व व्यक्त न केलेल्या बऱ्याच गोष्टी तिला सांगायच्या होत्या. ती माझ्या आयुष्यात आली आणि मी कसा परिपूर्ण झालो हे बोलायचं होतं. म्हणूनच मी आज ऑफिसमधून सुट्टी काढली होती. सर्व नियोजन झालं होतं. मी आज तिला संध्याकाळी तिच्या ऑफिसमध्ये भेटायचं ठरलं. त्यानंतर आम्ही दोघांनी चौपाटी फिरायची, हॉटेलमध्ये जेवायचं, रात्री तिचं आवडतं आईस्क्रीम खायचं आणि तिला एक सुंदरशी भेटवस्तू द्यायची. असं माझं सर्व काही ठरलं होतं आणि तिला घेण्यासाठी मी तिच्या ऑफिसला पोहोचलो. तिचं ऑफिस 5ला सुटणार हे माहिती होतं. तिच्या ऑफिस गेटच्या बाहेर उभा राहिलो. एका हातात एक गुलाब, दुसऱ्या हातात तिला आवडणारी कॅडबरी घेतली होती. आज मनात ठरवलं होतं, आज तिच्यासोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या. इतके वर्ष जे बोलून कधी दाखवलं नाही ते सर्व काही सांगायचं. 25 वर्ष माझ्यासारखा नवऱ्याला सहन केलं म्हणून तिचे आभार खूप मानायचे होते. आपला सुखाचा संसार केला, मुलाकडे लक्ष दिलं, नोकरी, घर उत्तमरित्या सांभाळलं, तेही कोणतीही तक्रार न करता. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती. 6 वाजून गेले तरी ती अजून आली नव्हती. तिच्या ऑफिसमध्ये सर्वजण जाताना मला दिसले, पण ती मात्र काही अजून दिसली नव्हती. आज भरपूर काम असावं असं मला वाटलं. नंतर 7 वाजले, अजून ती आली नाही. खरंच आता मी वैतागलो होतो, पण रागवायचं नाही असं ठरलं होतं. म्हणून शांतपणे सरळ तिच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिस बॉय ऑफिस बंद करत होता. मी म्हणालो, "अरे थांब, माझी बायको आतमध्ये आहे." ऑफिस बॉय म्हणाला, "अहो सर, सगळे गेले आत्ताच तर. आता कोणी नाही. तुम्ही कोण? सानिका मॅडम असतील ना?" ऑफिस बॉय बोलतो, "हां, सानिका मॅडम ना? त्या तर आज लवकरच ऑफिसमधून गेल्या आहेत. कारण की आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मी विचार केला की तिला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून ती लवकर घरी गेली असेल." मी पटकन माझी गाडी चालू केली आणि थेट घरी जाण्यास निघालो. थोड्या वेळाने मुलाचा फोन आला. त्याचा आवाज घाबरलेला होता. तो बोलतो की, "बाबा, तुम्ही कुठे आहात? पटकन सिटी हॉस्पिटलमध्ये या. आईचा अपघात झाला आहे." हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय आणि हे असं कसं काय झालं हाच विचार करत मी सरळ हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तर मुलगा घाबरलेल्या अवस्थेत बसलेला होता. मला पाहून तो रडू लागला व बोलू लागला की, "बाबा, आई घरी येत असताना तिचा अपघात झाला. तिच्या डोक्याला खूप लागला आहे. रक्तस्राव झाला आहे. डॉक्टर तिला आतमध्ये ऑपरेशनसाठी घेऊन गेले आहेत. पण बाबा, आईला काही होणार तर नाही ना? ती ठीक होईल ना?" "हो बेटा, आईला काहीच होणार नाही. ती लवकरच बरी होईल." असं मी मुलाची समजूत काढत होतो. पण मलाच मनातून एक विचित्र भीती वाटत होती. खरंच तिला काहीतरी झालं तर काय करायचं? इतक्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितलं की, "माफ करा, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. ऑपरेशन दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे." हे ऐकताच मी व माझा मुलगा एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागलो. ज्याचा कधी विचार पण केला नाही ती गोष्ट घडली होती. इतके वर्ष सर्व सहन करून राहिली आणि आज असं काही तिच्यासोबत का घडलं असेल हा विचार मनातून काही जात नव्हता. संसाराची इतकी वर्ष छान चालू होती. मी कधीच माझ्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या नाहीत. कारण मला वेगळीच एक भीती होती. एक अशी भीती ज्यामुळे मी माझ्या बायकोला, आमच्या नात्याला मी कधीच न्याय देऊ शकलो नाही. आणि आज इतक्या वर्षांनी तिला तो आनंद, ते अव्यक्त प्रेम व्यक्त करणार होतो ज्यावर तिचा अधिकार होता. पण आज मी कमनशिबी ठरलो याचे वाईट वाटत होते. आता तिच्याशिवाय कसा जगणार आहे मी हे मला माहिती नाही. ती होती तेव्हा सर्व काही आलबेल होतं. पण आता तिच्याशिवाय मला व माझ्या मुलाला जगावं लागणार होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.